ECP, English Communication Skill with Psychological Terms. If you are new on my channel, don't forget to like, share and subscribe the bell icon. So guys, without wasting a time, let's begin. Advanced English Grammar lesson number 28. Kinds of adjectives किंवा टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणांचे प्रकार. त्याचा पहिला प्रकार आहे म्हणजे पहिला पार्ट जो आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. हा विशेषणांचा पहिला प्रकार आहे. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुण विशेषणे. त्याची जी डेफिनेशन आहे ती आता आपण समजून घेऊया. Those adjectives are used as to show or indications of the quality of any person, any object and everything. It is called as adjectives of quality. Definition परत एकदा सांगतो. Those adjectives are used as to show or indications of the quality of any person, any object and everything. It is called as adjectives of quality. आता त्याची जी मराठीमध्ये डेफिनेशन आहे त्या देखील समजून घेऊया. तर बघा, जी विशेषणे किंवा जे विशेषणे कोणतेही व्यक्ती, कोणत्याही वस्तू आणि प्रत्येक गोष्टी यांचे गुण दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी वापरले जातात त्या विशेषणांना ऍडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी असे म्हणतात. डेफिनेशन परत एकदा सांगतो. जी विशेषणे किंवा जे विशेषणे कोणतेही व्यक्ती, कोणत्याही वस्तू आणि प्रत्येक गोष्टी यांचे गुण दाखवण्यासाठी किंवा गुण दर्शवण्यासाठी वापरले जातात त्या विशेषणांना ऍडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी असे म्हणतात. याची अजून एक डेफिनेशन आहे ती देखील समजून घेऊया. व्यक्ती, वस्तू आणि इतर कोणत्याही गोष्टी यांच्या गुणांचे वर्णन करणाऱ्या किंवा दर्शवणाऱ्या विशेषणांना ऍडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी असे म्हणतात. डेफिनेशन परत एकदा सांगतो. व्यक्ती, वस्तू आणि इतर कोणत्याही गोष्टी यांच्या गुणांचे वर्णन करणाऱ्या किंवा दर्शवणाऱ्या विशेषणांना ऍडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी असे म्हणतात. आता त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते देखील समजून घेऊया. स्मार्ट, स्मार्ट म्हणजे हुशार. ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. क्लेवर, क्लेवर म्हणजे हुशार. गुड, गुड म्हणजे चांगला. बॅड, बॅड म्हणजे खराब किंवा वाईट. नाईस, नाईस म्हणजे चांगले. हेल्दी, हेल्दी म्हणजे निरोगी आणि एटसेट्रा. याच्या व्यतिरिक्त अजून खूप साऱ्या शब्दांचा याच्यामध्ये समावेश आहे, परंतु ते मी इथे लिहिलेले नाही. त्याच्यानंतर याचे जे सेंटेन्सेस आहेत ते देखील समजून घेऊया. तर बघा, मयूर इज अ स्मार्ट बॉय. मयूर हुशार मुलगा आहे. इट इज अन ऑनेस्ट पर्सन. तो एक प्रामाणिक व्यक्ती आहे. उन्नती इज अ क्लेवर गर्ल. उन्नती हुशार मुलगी आहे. वंदिता इज अ गुड गर्ल. वंदिता चांगली मुलगी आहे. ही इज अ हेल्दी मॅन. तो एक निरोगी व्यक्ती आहे. आता याच्यामध्ये बघा, स्मार्ट, ऑनेस्ट, क्लेवर, गुड आणि हेल्दी हे जे आहे हे गुण विशेषणे आहेत. थोडक्यात सांगायला गेलो तर कोणत्याही वाक्यामध्ये किंवा केव्हाही जे शब्द व्यक्ती, वस्तू आणि इतर कोणत्याही गोष्टी यांचे गुण दर्शवण्यासाठी किंवा गुण दाखवण्यासाठी वापरले जातात त्या विशेषणांना आपण ऍडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी असे म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण ऍडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी या घटकाविषयी अभ्यास केला. तर आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत या लेसनची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. थँक्यू.